छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या 400 आठवड्यांपासून म्हणजेच 8 वर्षांपासून एक अभिनव उपक्रम राबवला जातोय। शहरातील उद्योजक, निवृत्त अधिकारी, सरकारी अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी सगळे एकत्र येतात आणि शहरातील चौक, शासकीय रुग्णालय, सरकारी कार्यालय आणि इतर परिसर हातात झाडू घेऊन त्याची साफसफाई करतात। हा उपक्रम कसा आहे आणि 400 आठवड्यांपासून शहरासाठी आपलं काहीतरी आपण देणं लागतो यासाठी सगळे कसे एकत्र येतात याविषयी जाणून घेतलंय कृष्णा केंडे यांनी। हॉस्टेलचे विद्यार्थी घेऊन हा प्रोजेक्ट चालू केला होता। हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात, त्यांना शहरात आलं की हे आपलं नाही वाटतं, म्हणून ह्यांची जडणघडण होण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी असावी असं 10 वर्षापूर्वी वाटलं। म्हणून प्रत्येक आठवड्यात एक चौक, प्रत्येक महापुरुष, त्यांच्याबद्दलचं काम, त्यांचं महात्म्य हे एकाने 5 मिनटं बोलायचं आणि तो चौक क्लीन करायचा, अशी एक थॉट होती। त्याच्यातून प्रत्येक रविवारी एक चांगला अधिकारी, एक चांगला यशस्वी वकील, डॉक्टर हे तिथे इन्व्हाइट करायचे आणि ते इंटरॅक्शन वाढवायचं। सुरुवात कशी 2016 जेव्हा झाली तेव्हा जे मराठा समाज प्रतिष्ठान बानसिंग बापूंचं आहे त्याचे हॉस्टेलचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे 150 जण असायचे। आता इथं आमच्या PWचे 150-200 जण जोडले त्याला। असं आम्ही आता जसं जेवढं वाढवत नेईल ही लोकचळवळ व्हावी याकडे आमचा प्रयत्न। आपण जिथं काम करतो तो परिसर स्वच्छ असेल तर तुमची इफिशियन्सी काम करण्याची आपोआपच वाढते, उत्साह निर्माण होतो। त्यामुळे आमचे श्री सी साहेब, आमचे SC साहेब, श्री जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं सर्व ऑफिसचा स्टाफ आता पुढील जोपर्यंत हा पूर्ण परिसर साफ होत नाही, ब्युटिफिकेशन होत नाही, तोपर्यंत इथं काम करणार। आम्ही याच्यामध्ये जे राबतो किंवा काम करतो, काम करत असताना उत्साह येतो, ते काम केल्यामुळं ऑटोमॅटिक आम्हाला ऊर्जा निर्माण होते आणि आयुष्य वाढवायला मदत होते। याच्यामध्ये आम्हाला फार महत्त्वाचा स्वतःचा स्वार्थ आहे आणि एक सामाजिक कार्य हे की आपण सामाजिक कार्य केलं पाहिजे, हे समाजामध्ये रुजलं पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून आमचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आम्ही सगळे त्यांच्याकडून दर आठवड्याला काम करून घेतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।